प्रेज द लॉर्ड. वर्षाच्या शेवटच्या दिवशी काही तास राहिलेले आहेत. आपण 2026मध्ये जाणार आहोत, बरोबर. कुणाकुणाला 2025 आवडलेलं आहे आणि 25मध्येच राहायची इच्छा आहे. राहायचं नाही आहे. तर 2026मध्ये सर्वांना जायचं आहे, बरोबर. 25 आवडला होता, चांगला गेला. जानेवारीपासून डिसेंबरपर्यंत सर्वांना खूप सुंदर गेला असेल. थोडे अप्स अँड डाऊन्स आले असतील. हां, थोडी सर्दी, खासी, हॉस्पिटल वगैरे काही ना काही ठेचा लागणं, हे सगळ्या गोष्टी झाल्या असतील, बरोबर. पण तरीसुद्धा 26मध्ये आपल्याला 25 आवडलेला आहे, 26मध्ये जायचं आहे. आता अजून एक प्रश्न विचारतो मी, की 26मध्ये जात असताना एकदम मोकळं होऊन जायचं आहे का बंधनामध्ये जायचं आहे? मोकळं होऊन जायचं आहे, नक्की. ॲक्च्युली आता मॉडर्न झालेलं आहे. आपण बाहेरून आल्यानंतर आपण बाथरूममध्ये जातो, म्हणजे घरामध्ये जातो. आपण थोडंसं जुना एक 30 वर्षापूर्वी किंवा 40 वर्षापूर्वीचे जर घर बघितले तर घराच्या बाहेर एक पिंप भरून ठेवलेला असायचा, एक बादली, आणि त्याच्यामध्ये एक मग नेहमी असायचा. का असायचा? हां, घरामध्ये जायच्या अगोदर आपल्या पायावरून, आपल्या हातावरून आपण सगळे धूळ वगैरे बाहेरच्या बाहेर झटकून मग आपण आतमध्ये जायचं, बरोबर. त्याच प्रकारे 2026मध्ये एंट्री करत असताना 2026मध्ये जायच्या अगोदर मला तुम्हाला तुमच्याकडून काहीतरी प्रॅक्टिस करून घ्यायचं. तुम्ही जरा 2 मिनटं आपल्या पायावरती उभं राहा. बायबलचं वचन सांगतं की आपण नेहमी नाही का, म्हणजे सगळं झाल्यानंतर आपण प्रभूची प्रार्थना म्हणतो. त्याच्यामध्ये एक वाक्य आहे आणि पाळकसाहेब खूप माझ्यापेक्षा चांगलं, म्हणजे आम्ही रटलेलं, आम्ही पाठ केलेलं बोलतो, पण पाळकसाहेबांनी हॅलो हां नको करू रे असं. पाळकसाहेब खूप सुंदर बोलतात की ज्या प्रकारे मी क्षमा केली, काय पाळकसाहेब ते वाक्य? जशी आम्ही आमच्या अपराधांची क्षमा करतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर. बरोबर. आणि वचन म्हणजे ज्या प्रकारे आम्ही आमचे ऋणास ऋण सोडले आले आहे त्या प्रकारे, म्हणजे ज्या प्रकारे आम्ही आमच्या कर्जबाजारीला कर्ज माफ केलेलं आहे त्या प्रकारची आम्हाला कर्ज माफी दे. म्हणजे आणि पाळकसाहेब जे बोलत आहेत ते एकदम तंतोतंत आहे, एकदम योग्य आहे की ज्या प्रकारे आमच्या अपराधांची आम्ही क्षमा केलेली आहे तसेच तू आमच्या. त्याला मीन करतो का आपण? मीन करणं म्हणजे त्याला जाणून, म्हणजे मला हे मी करतोय हे असं बोलून का फक्त बोलायचं म्हणून बोलतो? तर आपण नाही का ते मीन करून, म्हणजे त्याला आपल्या अंतःकरणामध्ये घेऊन आज हे बोलणार आहोत आणि सर्वांना क्षमा करणार आहोत आणि 2025मध्ये मोकळं होऊन 2026मध्ये एंट्री करणार आहोत. करायचं? हालेलुया, प्रेज द लॉर्ड. यावेळेस आपण आपले डोळे बंद करूया आणि माझ्या मागं तुम्ही सुद्धा सगळ्यांनी बोला. देवा धन्यवाद. देवा धन्यवाद. 2025च्या अखेरीस 2025च्या अखेरीस आम्हाला सर्वांना घेऊन आलास. देवा, ज्या प्रकारे तुझं वचन सांगतं की तुझ्या मंदिरामध्ये यज्ञ करण्यास येण्याच्या अगोदर तुझ्या भावाशी समेट कर. देवा, यावेळेस आम्ही आमच्या आईला क्षमा करतो, आमच्या बापाला आम्ही क्षमा करतो, आमच्या बहिणीला आम्ही क्षमा करतो, आमच्या भावाला आम्ही क्षमा करतो, आमच्या मित्रमैत्रिणींना आम्ही क्षमा करतो, आमच्या प्रत्येक नातेवाईकांना आम्ही क्षमा करतो, आमच्या प्रत्येक शत्रूंना आम्ही क्षमा करतो. ज्यांनी ज्यांनी आमचं हृदय दुखवलेलं आहे त्या प्रत्येक व्यक्तींना यावेळेस या क्षणी आम्ही अंतःकरणाने क्षमा करतो. तू आम्हाला क्षमा कर, तू आम्हाला मोकळं कर.
आमची बंधनं आमची बंधन येशूच्या नावामध्ये येशूच्या नावात तुटून जाऊ दे. तुटून जाऊ. येशूच्या नावामध्ये येशूच्या नावात तुटून जाऊ दे. तुटून जाऊ. येशूच्या नावामध्ये येशूच्या आम्ही मोकळे होत आहोत. आम्ही मोकळे. येशूच्या नावामध्ये येशूच्या आम्ही मोकळे होत आहोत. आम्ही मोकळे. आणि 2026 मध्ये आम्ही पूर्ण मोकळे होऊन आम्ही पूर्णपणे मोकळे होऊ. एंट्री करत आहोत. धन्यवाद येशू. धन्यवाद. धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. हालेलुया. हालेलुया. तुम्ही बसू शकता. आमेन. प्रेज गॉड. कैसा लग रहा है? कारण मला माहीत आहे आम्ही जरी नाही का वर बोलतो तुला क्षमा केली पण कुठेतरी ते ठेवलेलं असतं. तर ह्या प्रार्थना मंदिरामध्ये येऊन मी एवढं तरी विश्वास ठेवू शकतो माझ्यावरती तुमच्यावरती, कारण आज त्या जिवंत देवासमोर आपण पूर्ण अंतःकरणाने क्षमा केलेली आहे. आता कुठंच ठेवू नका त्याला. हालेलुया. का ठेवायचंय? नाही नाही, राहू द्या थोडंसं. सगळ्यांना माफ करणार पण त्याला नाही करणार. हां बरोबर ना? त्याला माफ केलं नाही, तिला माफ नाही केलं, तोही तुम्हाला माफ नाही करणार. मग तुम्हाला जर माफी पाहिजे, तुम्हाला जर मोकळं व्हायचं आहे तर आपल्यालाही मोकळं करावं लागतं. आणि खूप ॲक्च्युली आपल्यासाठी चांगली गोष्ट आहे की आपण ज्यावेळेस माफ करतो आपल्याला झोप चांगली येते. मला माहिती आहे की असे लोक आहेत या जगामध्ये की आपल्याला इतकं त्रास देतात की त्यांचे दात तोडूशे वाटतात. पण आपलं जिवंत देवाने हे केलं नाही, प्रभू येशू ख्रिस्ताने हे केलं नाही, आपल्यालाही ते करायचं नाही. आपल्या परमेश्वराने त्या वधस्तंभावरती जात असताना सुद्धा बोलला, ह्यांना क्षमा कर, ह्यांना कळत नाही की हे काय करत आहेत. त्या प्रकारचं अंतःकरण आपल्याला पूर्णपणे आपण नाही होणार, पण आपल्याला तसं करायचं आहे, तसं बनायचं आहे. तर त्याची सुरुवात आज आपण केलेली आहे. आपण 2026 ज्यावेळेस जात आहोत तर पूर्णपणे आपण मोकळे होणं गरजेचं आहे. त्याच प्रकारे तेव्हाच आपण दुसऱ्यांसाठी आपण मोकळेपणाची प्रार्थना करू शकतो. नाहीतर काय होईल माहिती आहे का? काय होईल? आपण स्वतः बंधनामध्ये आहोत आणि दुसऱ्यांना कसं काय सोडवलं जाणार? बरोबर बरोबर ना? सो आजचं जे वचन आहे ते योहान कृष्ण शुभवर्तमान याचा 15वा अध्याय आहे, जे पाळसाहेबांनी खूप सुंदर रीतीने वाचलं. त्याच्यामध्ये थोडक्यात तुम्हाला कळलं असेल की द्राक्षवेल आणि पाटे ह्याच्याविषयी ते आहे. आपण वचनाकडे जायच्या अगोदर आपण प्रार्थना करूया. धन्यवाद 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 करतो प्रपिता परमेश्वर, तुझ्या नावाला मान महिमा आणि गौरव देतो बाप्पा. प्रभू, आज या 2025च्या शेवटच्या दिवशी काही क्षण राहिलेले आहेत. त्या क्षणी आम्हाला तू आणलेला आहेस. प्रत्येक व्याधीपासून, प्रत्येक ॲक्सिडेंटपासून, प्रत्येक त्रासापासून आम्हाला राखून तुझ्या देवदूतांचा पहारा, अग्नीचं कुंपण आमच्या अवतीभोवती ठेवून तो आम्हाला आज या प्रार्थना मंदिरामध्ये पुन्हा एकदा घेऊन आलेला आहेस. प्रभुपिता परमेश्वर, आम्ही गेल्या वर्षीही प्रभू तुझ्या वचनाद्वारे आम्ही सुरुवात केली होती आणि या 2025च्या शेवटसुद्धा प्रभुपिता परमेश्वर तुझ्या वचनाद्वारे आम्ही करणार आहोत. आणि प्रभू, ते वचन तू द्राक्षवेल आहे आणि आम्ही फाटे आहोत. ह्या वचनाद्वारे आम्ही करणार आहोत प्रभुपिता परमेश्वरा. ह्याच्यामधले गोष्टी प्रभुपिता परमेश्वर आम्हाला कळून यावं, आमच्या अंतःकरणामध्ये आम्ही ते साठवून ठेवावं प्रभुपिता परमेश्वर. आम्ही त्या वचनाप्रमाणे वागावं प्रभू. एका कानातून ऐकून दुसऱ्या कानातून न काढता त्या वचनामध्ये प्रभू आम्ही चालावं, असं आम्हाला तू बनव प्रभू. 2026 आम्ही जात असताना प्रभुपिता परमेश्वरा बरेच संकल्प केले असतील, पण हा एक संकल्प, एक महत्त्वाचा संकल्प आम्हाला करायचा आहे की आम्ही प्रभुपिता परमेश्वरा, माझ्या जिवंत देवा, तुझ्यामध्ये आम्ही सदोदित राहावं आणि तू आमच्यामध्ये राहावं प्रभू. धन्यवाद करतो प्रभुपिता परमेश्वरा. पुढचा संपूर्ण वेळ काल तुझ्या हातामध्ये सोंपून देतो प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये प्रार्थना करतो, म्हणून तू ऐक. आमेन. हालेलुया. योहान कृष्ण शुभवर्तमान याचा 15वा अध्याय, कोणीतरी पहिलं वचन वाचेल का?
मीच खरा द्राक्षवेल आहे, माझा बाप माळी आहे. आणि पंडित रमाबाई ॲडिशनमध्ये माझा बाप, माझा पिता शेतकरी आहे. बरोबर. माळी आणि शेतकरीमध्ये जास्त फरक नसतं. हां, छोटं गार्डन वगैरे राखणारा जो असतो त्याला माळी, आणि मोठे मोठे शेती करतो तो शेतकरी. बरोबर. आणि शेती करणं आणि एखादं गार्डन राखणं हे सिमिलर गोष्टी आहेत, हे एकसारख्या गोष्टी आहेत. आणि प्रभू येशू ख्रिस्त स्वतः म्हणत आहे की माझा पिता माळी आहे, माझा पिता शेतकरी आहे. आता शेतकरी आहे ह्यावरून आपण थोडंसं माळीचं काय काम असतं ते पाहूया. माळीचं काय काम असतं? साफसफाई करणं, जमीन नांगरून घेणं, नाही का. जर सपाट, जर खडकाळ जमीन असेल त्याच्यामध्ये खडकं सगळं साईडला काढणं, नांगरून घेणं. जर भुसभुशीत जमीन करणं, मग त्याच्यामध्ये काय करणं? बी पेरणं किंवा प्लांटेशन करणं. हां, आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती माती व्यवस्थित आहे का नाही ते पाहणं, पाणी टाकणं, ते व्यवस्थित वाढतं आहे का नाही ते पाहणं, त्याला नीट ऊन भेटतं आहे का नाही ते पाहणं. कारण जास्त ऊन नको आणि बिलकुल पण ऊन नको असं पण नाही आहे, कारण ते उन्हाच्याद्वारेच ते वाढतात. जास्त ऊन दिलं तर करपून जाणार, आणि एकदमच ऊन नाही दिलं, घरात ठेवलं तर वाळून जाणार. म्हणजे किती गोष्टी त्याला बघाव्या लागतात. आणि आपला परमेश्वर जो माळे आहे, जसं प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, ह्या सगळ्या गोष्टी करतोय का? कोण कोण म्हणतंय होय? आपला जो, जसं प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला की मी द्राक्षवेल आहे आणि माझा बाप माळी आहे, शेतकरी आहे. आणि शेतकरीच्या हिशोबाने मी आता तुम्हाला काही गोष्टी सांगितल्या, त्याप्रमाणे पिता करत आहे का? हो. रोजचा सूर्य उगवतोय का? हवा चालू आहे का? नाकातून आतमध्ये जात आहे का? जिवंत आहोत का? बरोबर ऊन भेटतोय का? डी जीवनसत्व भेटतोय ना आपल्याला? भेटतंय. शैतानी अंधकार शक्तीमधून परमेश्वर आपल्याला वाचवत आहे का? हालेलुया, हालेलुया. आपण प्रार्थना केलेली आपल्याला उत्तर मिळत आहे का? होय. तर माळीच्या जागेवरती योग्य आहे. आता आपण येऊ द्राक्षावेलाकडं. द्राक्षावेल कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त आहे. आता प्रभू येशू ख्रिस्त कोण आहे? द्राक्षावेल. म्हणजे तो काय म्हणतो की मी द्राक्षावेल आहे आणि तुम्ही फाटे आहात. आपण कोण आहोत? फाटे आहात. आता फाट्यांचं काय काम आहे? फळ देणे. बरोबर. आता इथं वचन जर आपण वाचलं तर पुढं काय लिहिलंय दुसऱ्या वचनामध्ये? माझ्यातील फळ न देणारा प्रत्येक फाटा तो काढून टाकीतो, आणि फळ देणाऱ्या फाट्याला अधिक फळ यावे म्हणून तो त्या प्रत्येकाला साफसूफ करीतो. आता आपण जुन्या करारामधून यशाया या पुस्तकामधून वचन वाचलं, तर त्या वचनामध्ये परमेश्वर इस्रायल लोकांना एक द्राक्षवेल असं संबोधत आहे. हालेलुया. आणि द्राक्षवेल हे त्यांना संबोधल्यामुळं ते वचन आपण घेतलं, आणि परमेश्वर काय करत आहे, तिथून तो त्यांनी उखडून चुकीच्या ठिकाणी होतं ते लागलेलं, आणि ते चांगल्या जमिनीवरती आणून त्यांनी लावलेलं आहे. परमेश्वराच प्रभू येशू ख्रिस्ताचं जे वचन आहे ते एकदम तंतोतंत बरोबर आहे, 100% खरं आहे. आणि ते द्राक्षवेल प्रभू येशू ख्रिस्त, आपण फाटे आहोत, आपल्याला काय करायचं आहे? फळ द्यायचं आहे. आता पहिलेच दुसरं, म्हणजे पहिलं वचन सुरू केल्या प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणत आहे की ज्यांना फळ येत नाही त्यांना काय करणार आहेत? काढून टाकणार आहे. आता फळ, आपण फाटे आहोत. कोण कोण फाटे आहे इकडं? सगळे आहोत. सगळ्यांचा विश्वास आहे. हालेलुया.
सगळ्यांचा विश्वास आहे आणि त्या विश्वासाप्रमाणे आपण फाटे आहोत. बरोबर आहे. आता आपल्याला फळ लागलेलं आहे का? कारण इथं सगळ्यात मोठी वॉर्निंग दिलेली आहे. जर आपण त्याच्याशी जोडलेलो आहोत, कुणाशी? प्रभू येशू ख्रिस्ताशी जोडलेलो आहोत आणि प्रभू येशू ख्रिस्ताशी जोडलेला असताना आपल्याला जर फळ येत नाहीये, तर एकतर आपण त्याच्याशी जोडलेलं नाही तर आपण अशी ब्रांच झालेलो, असं फाटा झालेलो आहोत की त्याला फळच येत नाही. फक्त हिरवळ येते, हिरवळ जाती, हिरवळ येते, हिरवळ जाती. क्रिसमस येतो, जातो. ईस्टर येतो, गुड फ्रायडे येतं, अजून कुठला दिवस आहे? 40 दिवस येतात, फळच येत नाही. आता फळ म्हणजे नेमकं काय? फळ म्हणजे काय? आपण गलातीकरास 5वा अध्याय 22 ते 23 या वचनामध्ये आपण पाहिलं की आत्म्याने निष्पन्न होणारे, आत्म्याने उत्पन्न होणारे जे फळ आहेत ती प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता, इंद्रिय दमन, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आता मला सांगू द्या की बऱ्याच विश्वासू लोकांना असं वाटतं की मी परमेश्वराबरोबर आहे, परमेश्वर हा द्राक्षवेल आहे, मी फाटा आहे, मी त्याच्याशी जोडलेलो आहे, तर मी स्वर्गामध्ये मला एंट्री होणार आहे. पण इथे एक वॉर्निंग दिलेली आहे, त्याच्याकडे कोणीच लक्ष देत नाही की जर तुम्हाला फळ आले नाही तर काय करणार आहेत? आणि जे कापणं आहे ना, जे कातर मारणं आहे ना, ते थोडंसं दुःखद घटना आहे. आणि त्याच्यानंतर काय करणार आहे? ते सगळं कापून, ज्याला फळ येत नाही ते कापून काय करणार आहे? पुढं वाचलं तर आपल्याला कळेल की ते अग्नीच्या भट्टीमध्ये झोकून देणार आहे, अग्नीच्या भट्टीमध्ये टाकून देणार आहे. आता फळ म्हणजे नेमकं कुठले? तर आपण बघूया की प्रीती. आपल्यामध्ये सगळ्यांमध्ये प्रीती आहे. प्रीती नावाची मुलगी नाही, प्रीती, प्रेम, आगापे प्रेम, देवाचं प्रेम आहे. नक्की आहे? असं वाटतं आहे? नाहीये. कारण प्रेम सगळं माफ करायला शिकवतं, सगळं विसरायला लावतं. बरोबर? दैवी प्रीती जी आहे ना, ज्या प्रकारे रोज आपण चूक करतोय, रोज आपण त्याला न आवडणाऱ्या गोष्टी करत आहोत, पण तरी सुद्धा त्याची जी प्रेम आहे ते आपल्यावरचं कमी होत नाही. दररोज तो आपल्याला धुवत आहे, दररोज प्रभू येशू ख्रिस्त मध्यस्थी करत आहे. जाऊ दे परमेश्वरा, माझ्या रक्ताद्वारे याला क्षमा कर. हालेलुया. हे दैवी प्रेम आपल्यामध्ये आहे का? हे सगळ्यात मोठं फळ आपल्यामध्ये दिसायला पाहिजे. जे दिसतं का? असा प्रश्न मला नका तुम्ही उत्तर देऊ, तुम्ही स्वतःला विचारा. आपल्या आजूबाजूला बरेच लोक आहेत जे प्रेम, माझं प्रेम आहे याचा ढोंग खूप चांगला करतात. ऍक्टिंग नाही, खरं आहे, तुम्हाला सांगतो मी. बरोबर ना? पण ॲक्च्युअलमध्ये खरं ती प्रीती जगिक प्रीती असते. काहीतरी त्यांना तुमच्याकडून पाहिजे असतं म्हणून ते तुमच्यावर समोर पुढं करत असतात किंवा प्रेम दाखवत असतात, प्रीती दाखवत असतात. काहीही न मिळता, काहीही तुमच्याकडून मिळणार नाही असे खूप म्हणजे क्वचित लोक आहेत की ते तुमच्या जवळ येतील, तुम्हाला काय झालंय विचारतील, तुमच्या हाल हवाल विचारतील, तुमच्या तब्येतीविषयी विचारतील, तुम्हाला काय पाहिजे काय नाही पाहिजे हे सगळ्या गोष्टी विचारतील. ते दैवी प्रेम आहे. त्यांच्या अंतःकरणामध्ये परमेश्वर टाकल की ह्याला काहीतरी मदत कर, ते लोक जाऊन मदत करतील आणि त्यांच्याकडून रिटर्न कुठलीही अपेक्षा करणार नाही. हे दैवी प्रीती आपल्यामध्ये आहे का? आज प्रत्येकाने स्वतःला विचारा. दुसरा आहे आनंद. आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये परमेश्वराने आनंदाचा क्षण दिलेला आहे, आनंद दिलेला आहे, पण आपण तो आनंद व्यक्त करतो का? करतो? नाही करत. नाही करत.
बघा ना, आपल्याला एक्साइटमेंट, उत्सुकता, थिएटरमध्ये जात आहोत, मस्तपैकी तयार होणार आपण, गोव्याला, कोकणला, कुठेतरी फिरायला जायचं आहे, आपण खूप सुंदर तयार होणार. जी उत्सुकता असते, आरशासमोरची उत्सुकता, मेकअप लावायची, बाबा कुठं जायचंय तर फिरायला जायचंय, कुठं जायचंय तर इकडं जायचंय, कुठं जायचं तिकडं जायचंय, ही जी उत्सुकता आहे ना, मंदिरामध्ये येत असताना असते का? असते? क्या बात आहे. हालेलुया, हालेलुया. ही उत्सुकता तुमच्यामध्ये आहे, तो आनंद तुमच्यामध्ये आहे. याचा अर्थ देव पवित्र मंदिरामध्ये येत असताना तो आनंद तुम्ही बाळगत आहात. तो आनंद तुम्ही बाळगत आहात. तो आनंद तुम्ही स्वतः परमेश्वराला भेटायचा आनंद जो आहे तो तुमच्यामध्ये आहे. आता मला तुम्हाला सांगू द्या, बरेच लोक असे आहेत की नेहमी कुरकुर करतात. अवतीभोवती आपल्या बरेच असे लोक आहेत, कितीही चांगलं घडलं तरी त्याच्यामध्ये वाईट शोधून काढतात. हे असं कसं, माझ्या जीवनामध्ये एवढा आनंद येऊच शकत नाही, असं कसं झालं, मला 1 करोडची लॉटरी लागूच शकत नाही. हा, आनंद भेटलाय, आनंदाने घ्या, पण त्याच्यावरती नाही, हे असं नाही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ज्यावेळेस सायकल होती, 2 व्हीलरसाठी कुरकुर, 2 व्हीलर आली, मोठ्या गाडीसाठी कुरकुर, आता मोठी गाडी आली, अजून ब्रँड, त्याच्याकडे चांगली आहे ना गाडी, माझ्याकडे जरा चांगली नाही आहे. हालेलुया. एक काळ होता, इथं बसलेल्या लोकांना माहिती आहे की ज्यांच्याकडे सायकल असायची ते लोक श्रीमंत. हा, ज्यांच्या घराच्या बाहेर सायकल लागलेली असायची ते लोक श्रीमंत असायचे. आज तसं नाहीये, सायकलच गायब झालेत आता. हा, बरोबर. मनुष्याला आनंद, परमेश्वराचा जिवंत आनंद ज्यावेळेस मिळतो ते घेण्यास आपल्याला समजत नाही, त्याच्यामध्ये राहण्यास आपल्याला समजत नाही. मला एक गोष्ट सांगू द्या की तुम्ही असे बरेच लोकांना पाहत असाल की हा नाम नेहमीच नाचत असतो. हा देवाचं गाणं सुरू झालं की नाचायला लागतो, हा देवाचं गाणं सुरू झालं की नाचायला लागतो, हा देवाचं गाणं सुरू. अहो, त्यांना त्यांचा आनंद करू द्या. तुम्ही आनंद करत नाहीये तर का तुम्ही हे करताय? हालेलुया. आपल्याला देवामध्ये आनंद करता आला पाहिजे. आपल्याला आपल्या घरामध्ये आनंदी राहता आलं पाहिजे. नाही तर असे पण लोक आहेत जे बाहेर मस्त हसून खेळून येणार आणि घरामध्ये घुसताना हा आहेत ना. आणि घरचे इतकं विचार करतील, अरे चांगला हसत खेळत आला हा व्यक्ती आणि घरामध्ये आल्यानंतरच काय होतं याला. हा, आणि घरचं वातावरण एकदम टेन्स. एक विश्वासू म्हणून तुम्हाला सांगू द्या, तुम्ही घरामध्ये आला, सगळ्यांच्या चेहऱ्यावरती हास्य यायला पाहिजे प्रियांनो. असं तुमचा ऑरा असायला पाहिजे, असं तुमचं वातावरण असायला पाहिजे प्रियांनो. नाही तर तुम्ही आला, अर कोण आला घरामध्ये, असं नाही व्हायला पाहिजे, असं नाही व्हायला पाहिजे. मी हे सगळ्या गोष्टी ना फळांविषयी बोलतोय. देव तुमच्यामध्ये आहे, तुम्ही देवामध्ये आहात, ह्या सगळ्या गोष्टी नक्की होतील. तुम्ही घरामध्ये गेला, कुणाच्याही घरामध्ये गेला, आनंदाने तुम्हाला स्वीकारतील. तुमच्या स्वतःच्या घरामध्ये गेला, बा हा असलं की बरं वाटतं. ए बाबा तू कामाला जात जा, इथं घरात ना करावत जाऊ, असे वाक्य तुम्हाला भेटणार नाही. हा तू घरी राहिला की लय किचकिच करतोस. हा, हालेलुया. रिलेट करताय मला वाटतंय. प्रेज द लॉर्ड. तिसरं, शांती. तिसरं फळ काय आहे? शांती. आता दैवी शांती ज्या वेळेस ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये येते ना, त्याच्या चेहऱ्यावरून आपोआप दिसतं की ह्याच्याकडे देव आहे म्हणून.
पण फक्त आव आणणारे लोक पण आहेत माझ्याकडे देव आहे म्हणून, पण त्यांच्या ह्या फळांवरून आपण त्यांना ओळखू शकतो. नुसतं चलबिचल चलबिचल इकडं तिकडं इकडं तिकडं इकडं तिकडं, त्यांना स्थिरता नसती. हा, आज म्हणतील मी वाघवीला फ्लॅट घेतो, उद्या म्हणतील मी लोहगाला फ्लॅट घेतो. दर रविवारी तुम्हाला मी दिसणार ह्या मंदिरामध्ये. एक रविवार दिसलं की दुसऱ्या रविवारी गायब होणार. आज म्हणतील मी बँकेमध्ये काम करतो, उद्या म्हणतील मी पेट्रोल पंपावरती काम करतो. आज म्हणतील मी गव्हर्नमेंटचा जॉब मी करणार, उद्या म्हणाल मी गवंडीचं काम करणार. काय स्थिरताच नाही, शांतीच नाही त्यांच्या, ना त्यांच्या अंतःकरणामध्ये शांती, ना त्यांच्या कार्यामध्ये शांती. स्थिरता नसते. चल बिचल चल बिचल चल बिचल चालू असतं. तर प्रियांनो, मला तुम्हाला एक गोष्ट सांगू द्या. देव ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये असतो ना, जरी आपणही कुठं ना कुठं अस्थिर होतो, पण देव ज्या वेळेस आपल्यामध्ये येतो तर आपल्यामध्ये स्थिरता येते, ती शांती आपल्यामध्ये येते. मग आपल्याबद्दल कोणी बोलू नाही शकणार, हा काय करतो कळतच ना. हा, 4 आठवडे दिसला आणि 5व्या आठवड्यात गायब झाला. नाही, स्थिरता दिसते. मला तुम्हाला सांगू द्या प्रियांनो, की आपल्या स्वभावामध्ये जर हा चुकीचा गुण आहे, घाणेरडा गुण आहे, तर परमेश्वराला आज रात्री प्रेयर करा, आज रात्री प्रार्थना करा. कारण काय आहे ना, स्वभाव परमेश्वरच बदलू शकतो, आपण स्वतः नाही बदलू शकत. कारण ही शांती देवाकडून येते, आणि शांती आली आपण स्थिर होतो. आपल्याला माहिती असतं की आपण काय करतोय. नाही तर बऱ्याच लोकांना माहीतच नसतं, काय चाललंय काय माहिती, होते. हां, ते एक मी आत्ता रील पाहिली मध्यंतरी, सगळे रील पाहतात ना. हां, ते रील पाहिली, त्याच्यामध्ये एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला विचारतो, 2026 का क्या प्लान है. तो व्यक्ती म्हणतो, यहां तक भी कुछ प्लान नहीं था, आगे भी चलेगा. यहां तक भी कुछ प्लान नहीं था. हालेलुया. पण आपण तसे नाही आहेत प्रियांनो. ते एक मजाक मश्करीच्या किंवा रीलच्या हिशोबाने ठीक आहे, पण आपण सगळ्या गोष्टी प्लॅनिंगच्या हिशोबाने करतो, कारण आपला देव प्लान करणारा परमेश्वर आहे. देवाने प्लान करून आदम आणि हव्वाला बनवलं. ते चुकले, त्याच्यानंतर त्यांना चुकामधून बाहेर काढण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताला पाठवून सगळ्या गोष्टी त्यांनी म्हणजे एकदम व्यवस्थित केलेल्या आहेत. असं नाही उठून झोपेतून उठला आणि हा का आदम चुकला का, बरं ठीक आहे प्रभू येशू ख्रिस्ताला पाठ, असं नाही. ह्या सगळ्या गोष्टी आपण काय करणार आहोत, काय केलं आहे, हे सगळं त्याला माहीत आहे, आणि त्यांनी सगळं नियोजन करून तोच आधी आणि तोच. हालेलुया. पुढच्या गोष्टीकडे जाऊया आपण. सहनशीलता. सहन करण्याची शक्ती प्रत्येकामध्ये आहे असं मला वाटतंय. त्याच्यावरती बोलायला नको असं मला वाटतंय. का बोलू? एक विश्वासू ज्यावेळेस आपण बनतो, प्रभू येशू ख्रिस्ताकडे आपण ज्यावेळेस पाहतो, त्या वधस्तंभाकडे ज्यावेळेस पाहतो, तर त्याची सहनशक्ती किंवा त्यांनी सहन काय काय केलेलं आहे ते आपण ते पाहतो आणि त्याला फॉलो करायचा प्रयत्न करतो. पण जसं आपण त्याला फॉलो करायचा प्रयत्न करतो, आपल्या अवतीभोवती असे लोक येतात की आपण आपोआप रागवायला सुरुवात करतो, आपोआप चिडायला सुरुवात करतो. तर त्या परिस्थितीमध्ये तुम्हाला तुमच्या स्वभावाप्रमाणे न वागता दैवी स्वभावाप्रमाणे वागायचं आहे प्रियानो. कारण हे आपल्या स्वभावाने नाही होणाऱ्या गोष्टी आहेत. ज्यावेळेस आपण देवामध्ये राहतो हे हमखास होणार. तुम्हाला न आवडणाऱ्या गोष्टी अवतीभोवती होणार, पण ते सहन करण्याची ताकद कोण देणार? प्रभू येशू ख्रिस्त. आपण पुढे जाऊया. ममता. एका आईसारखं प्रेम आपल्यामध्ये असायला पाहिजे, पण ते खूप क्वचित लोकांमध्ये असतं, खूप क्वचित. आई कसं प्रेम करते? निस्वार्थ. बरोबर ना? आई प्रेम करती, लहानाचं मोठं करती, छोट्या छोट्या गोष्टी पाहती,
जेवणापासून शी सगळ्या गोष्टी, मोठं होतं लेकरू, ती कधीच बोलून दाखवत नाही. बरोबर ना? मी तुला हे केलं, मी तुला ते केलं, हे हिशोब आहे बघ, या तारखेला तू जन्म घेतला, मग तुम्ही यावेळेस पहिली शी केली होती, मग मी साफ केली, पहिली उलटी केली होती, मग साफ केली. हा, इथं बरेच आहे मम्मी लोक बसलेले आहेत, हिशोब ठेवलाय का या सगळ्या गोष्टींचा कधी? हा, हे निस्वार्थ प्रीती जी आहे ती आईच करू शकते एक. आणि माझ्या लेकराचं चांगलं व्हावं हे अंतःकरणापासून ज्या व्यक्तीला वाटत असेल तर ती आज ती आई. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. बरोबर बोलतोय का मी चुकीचं बोलतोय? आणि जिथं आईचा फटका बसत असेल किंवा तुम्ही मार खाल्ला असेल, तिथंही तुम्हाला सुधारवण्यासाठी, एक चांगल्या रस्त्यावरती आणण्यासाठी तो फटका असेल. बरोबर का? दुसऱ्यांचा राग तुमच्यावरती निघालाय? हालेलुया. आपण चांगुलपणा आणि विश्वासूपणा हे दोन्ही एकत्र घेऊया. देवाचा हात देवामध्ये आपण ज्यावेळेस राहतो, आपण फाटे आहोत, आपण द्राक्षवेल्यामध्ये ज्यावेळेस राहतो, तर आपल्यामध्ये आपोआप तो चांगुलपणा येतो, आपोआप तो विश्वासूपणा येतो. चांगुलपणा पण आपल्या अवतीभोवती वाईटाने भरलेले लोक असतात, वाईटाने भरलेले लोक असतात. प्रत्येक गोष्टीमध्ये नाही का त्यांना काही ना काही खुराफत करायची असते आणि स्वतःला काय म्हणून घेतात, विश्वासू आहे मी म्हणून. पण ते काही दिवसानंतर कळून येतो की हा खुराफती व्यक्ती आहे त्यांच्या फळांवरून. हालेलुया. आणि विश्वासूपणा आपण सगळ्यांनी, आता प्रत्येक वेळेस प्रत्येक व्यक्ती बोलतच असतो, देवावर विश्वास ठेवा, देवावर विश्वास ठेवा, देवावर विश्वास ठेवा. आपण सगळेच पण म्हणतो माझा देवावरती विश्वास आहे, माझा देवावरती. पण मला एक गोष्ट सांगा, जर तुमचा विश्वास आहे तर तुमच्या जीवनामध्ये चेंजेस का नाही आहेत? जर देवावरती तुम्ही विश्वास ठेवताय, तुमच्या मुखाने तुम्ही कबूल करत आहात, तर तुमच्या जीवनामध्ये चेंजेस का नाही आहेत? तुमच्यामध्ये, तुमच्या स्वभावामध्ये बदल का नाही आहेत? कारण तुम्हाला तुमच्यावरती विश्वास नाही. बरेच लोकांची ही गडबड होते. परमेश्वरावरती विश्वास ठेवायचा आहे आणि स्वतःवरती पण विश्वास ठेवायचा. पण आपले बरेच विश्वासू लोक अशी आहेत, ते देवावरती तर विश्वास ठेवतच नाही, स्वतःवरती पण ठेवत नाही. सकाळी मी 4 वाजता उठेन असं स्वतःला बोलतात, उठतात 8 वाजता. हा, कारण स्वतःला आपण दिलेली कमिटमेंट पाळत नाही प्रियांनो. मग आपला विश्वास आपल्यावरून, स्वतःवरून कमी होऊन जातो. मग आपाप आपल्याला कळतं की अरे मी लय खोटं बोलायला लागलोय, है ना? मग असा जर स्वतःवरचा विश्वास जर कमी झाला ना, तर आपोआप देवावरचा विश्वास गायब होऊन जातो. कळतंय का मी काय बोलतोय? म्हणून आपण जे करत आहोत, मी जे करतोय, मी प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवतोय, हे खंबीर रीतीने तुम्हाला माहिती आहे एकदम 101% की मी बरोबर करतोय. मी जे करतो आहे ते एकदम योग्य आहे, हे 100% तुम्हाला खात्री आहे का? मी तुम्हाला विचारतोय, बरोबर ना? का नंतर तुम्ही स्वतःला प्रश्न विचारला, अरे यार ते चुकीचं केलं मी. असं नाहीये ना? कारण बरेच लोक गोंधळमध्ये असतात, मी बरोबर करतोय का चुकीचं करतोय, बरोबर करतोय का चुकीचं करतोय, बरोबर करतोय. 2 गोष्टी चालू असतात इथं, टिकटाक 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 टिकटाक. बरोबर ना? तर हा विश्वासूपणा आपल्यामध्ये ज्यावेळेस आपण परमेश्वरामध्ये असतो. सौम्यता आणि इंद्रिय दमन. आता इंद्रिय दमन आणि सौम्यता, नम्रता. बऱ्याच लोकांची नम्रता आपल्याला चर्चमध्ये दिसते, बाहेर गेल्या लगेच सौम्यता, आपल्या नम्रता दिसून येते. इकडं करणं सोपं आहे, बाहेर गेल्यानंतर लगेच कळून येतं. एक पास्टरांचा संदेश मी ऐकत होतो. पास्टर गाजलेले, मी त्यांचं नाव नाही सांगत, खूप गाजलेले, खूप प्रसिद्ध असे ते, आणि आपल्यामधून बऱ्याच लोकांनी त्यांचा संदेश सुद्धा ऐकला असेल. त्यांनी एक वचनामध्ये सांगितलं की नम्रताविषयी, सौम्यतेविषयी ते शिकवत होते, आणि त्यांनी म्हणले की मैं पास्टर और मुझे नम्रता के ऊपर, मेरे नम्रता के ऊपर, माझ्या नम्रतेवरती मला खूप गर्व होता, मला खूप घमंड होता की मी खूप नम्र आहे देवामध्ये.
आणि ते मुंबईवरून जिथं त्यांची सेवा होती तिथं जात होते. चुकून ते ट्रेनच्या अशा डब्यामध्ये बसले की तिथे सगळे जे मटेरियल घेऊन चढतात ना, त्यांच्यासाठी एक वेगळा बोगी असते, वेगळा डब्बा असतो, पार्सल यान. ते एकदम रिकामं होतं नाही का, त्याच्यामध्ये मधी खंबा नसतो, त्याचं मोकळा असतं. त्यांना वाटलं अरे किती छान, बघा प्रभूला धन्यवाद, देवाने मला मोकळी बोगी दिली. चढल्यानंतर नाही का असं ते वरचं धरून थांबले होते. तिथं बसायला जास्त नसतं, अख्खं मोकळं असतं, खाली बसायचं असतं. ते काही खाली बसले नाही, ते फक्त तिथं एक व्यक्ती बसलेला होता. तो काय म्हणला, दादा तू तिकडं थांबू नको रस्त्यामध्ये, तू इकडे ये, आता एक स्टेशन येणार आहे, तिथं तू कुठं जाशील तुलाच कळणार नाही. पण त्यांनी काय ऐकलं नाही, काहीतरी मला शिकवतोय का असं त्यांनी टाळून दिलं. ते स्टेशन आलं आणि जसं त्या भाऊने बोलला होता तसंच झालं. त्यांची बायबलची बॅग, त्यांचे एक बटन, शर्टचं बटन तुटलं. असे लोक घुसले, डबेवाले घुसले, दूधवाले घुसले, सगळे घुसले आणि ते कुठल्या तरी कोपऱ्यामध्ये ते कधी गेले त्यांनाच कळलं नाही. अक्षरशः ते म्हणतायत की माझ्या इथपर्यंत मस्त चांगल्या चांगल्या शिव्या इथपर्यंत येऊन थांबल्या. कारण तिथली जी परिस्थिती जी होती ना, ती परिस्थिती मी पाळक आहे हे विसरायला भाग पाडत होती. आणि त्याच्यानंतर त्यांनी येऊन त्याच नम्रतेवरती संदेश सांगितला, चर्चमध्ये प्रेज लॉर्ड, प्रेज लॉर्ड, प्रेज लॉर्ड, प्रेज लॉर्ड, प्रेज लॉर्ड, प्रेज लॉर्ड, प्रेज लॉर्ड. ही वाकून बाहेर गेल्यानंतर चर्चमध्ये नम्रता खूप सोपं आहे, खूप सोपं आहे. आपण काय म्हणतो, बऱ्याच लोकांच्या मुखातून चर्चमध्ये म्हणून तुम्हाला काय बोलत नाही मी, ऐकलेत ना शब्द. बाहेर भेटा तुम्ही, हो बाहेर पण प्रभू येशू ख्रिस्त आहे, मंदिरामध्ये पण प्रभू येशू ख्रिस्त आहे. ह्या इमारतीमध्येच तुम्ही नम्र राहावा असं कुठं बायबलमध्ये नाही लिहिलेलं. ह्या इमारतीमध्ये आल्यानंतर तुम्ही सौम्य वागायचं असं नाही लिहिलेलं. हालेलुया. प्रेज. तुम्हाला नाही माहिती मी पहिला कसा होतो, आता बायबल हातामध्ये आलेलं आहे म्हणून तुम्हाला माझं ते जुनं रूप नाही तर दिसलं असतं. हे सुद्धा वाक्य ऐकले असतील तुम्ही. मला तुम्हाला सांगू द्या, अजून ते त्यांना जिवंत देवाची ओळख झालेली नाही. आपल्याला सौम्यता, नम्रता आलं पाहिजे. इंद्रियदमन हे वाक्य जर ज्यावेळेस विश्वासू लोक ऐकतात तर फक्त एकच गोष्ट त्यांना हे करते की व्यभिचार करू नये, हे करू नये. इंद्रियदमन म्हणजे माझ्या हिशोबाने प्रत्येक इंद्रियाला कंट्रोल करणं. आणि आपल्याला देवाने पंचेंद्रिया दिलेल्या आहेत, त्याला आपण कंट्रोल केले की बाकीचे इंद्रिया सगळे कंट्रोलमध्ये राहतात. बरोबर. काय 5 इंद्रिया? मी तुमच्या विज्ञानाचा क्लास घेतो आज. डोळे, त्वचा, कान, नाक, हे 5 इंद्रिया परमेश्वराने आपल्याला दिलेल्या आहेत. आपण चांगलं ऐकलं, चांगलं होईल, चांगलं बघितलं, चांगलं होईल. पण आपल्या हातामध्ये एक मित्र आलेला आहे, तो आपल्याला चांगल्यापेक्षा वाईट जास्त शिकवतो. तुम्हाला एक गोष्ट सांगू द्या, मी माझ्या कामामध्ये पण ही गोष्ट खूप सारखं मी बोलतो की वाईट गोष्ट आपोआप शिकलं जातं. कारण हे जग जे आहे हे वाईट आहे आणि आपण या जगामध्ये राहत असताना आपल्याला वाईट शिकवायची गरज नाही, पण चांगलं शिकावं लागतं. प्रेज द लॉर्ड. आज मला एक गोष्ट सांगू द्या, 2026 मध्ये जात असताना तुमच्यामधून बऱ्याच लोकांनी काही संकल्प केले असेल, काही विचार केला असेल, जिमला जायचं, दररोज मी जिमला जाणार, वजन कमी करणार, किंवा रोज मी बायबल वाचणार, असे काही संकल्प तुमच्यामधून कोणी
कितीतरी लोकांनी केले असतील, पण मला तुम्हाला सांगू द्या, आज हे एक संकल्प करा की मला परमेश्वराला जोडून राहायचं आहे. मला परमेश्वराला जोडून राहायचं आहे. कारण ह्या द्राक्षवेल आणि फाटे ह्या अध्यायामध्ये बरेच वेळा तुम्ही माझ्यामध्ये राहाल, तुम्ही माझ्यामध्ये राहाल, तुम्ही माझ्यामध्ये राहाल हे बरेच वेळा आलेलं आहे. तर आपण त्यांच्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आहे का नाही हे प्रत्येक वेळेस आपल्याला विचारण्याची गरज आहे. का आपल्याला परमेश्वराने छाटून टाकलेलं आहे? का आपण अग्नीच्या भट्टीमध्ये पडणार आहोत? कोणाकोणाला अग्नीच्या भट्टीमध्ये जायला आवडेल? थंडी वाजते ना, शेकोटी करायला आवडेल. हा, लांबून आपण थंडीच्या दिवसामध्ये शेकोटी करून आपण काय करतो? ऊब घेतो. पण कुणाला ही चटका लावून घेणं आवडणार आहे का? कुणाला ही नरकात जाणं हे आवडणार आहे का? प्रत्येकाला मला एक गोष्ट सांगू द्या, स्वर्गामध्ये जायला आवडणार आहे, सोन्याच्या रस्त्यावरती चालायला आवडणार आहे, प्रभू येशू ख्रिस्ताच्या बरोबर चालायला आवडणार आहे, ते जिवंत देवाचे दर्शन करण्यास आवडणार आहे. पण फळ द्यायला कुणालाच आवडत नाही. परंतु इथं एकच आहे ना क्लॉज. काय आहे? जो फाटा फळ देत नाही तो फाटा. आज या शेवटच्या दिवशी 2025च्या शेवटच्या तारखेला हे वचन तुम्ही गाठ म्हणून घ्या की मी जर परमेश्वरामध्ये आहे, मी जर त्याचा फाटा आहे, तर मला काही फळ देणं गरजेचं आहे. जर मी फळ देत नाही, या फळांमध्ये प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता, इंद्रियदमन ह्या अशा फळ माझ्यामध्ये जर दिसत नाही, तर मी फळ न देणारा फाटा आहे. आत्तापर्यंत आपला अर्धा संदेश झालेला आहे, अजून अर्धा बाकी आहे. पुढे बोलू का थांबू मी? येस, थँक्यू. आता पुढचं वचन जे आहे ते हे सांगतं की मीच वेल आहे, तुम्ही फाटे आहात. जो माझ्यामध्ये राहतो आणि मी ज्याच्यामध्ये राहतो तो पुष्कळ फळ देतो, कारण माझ्यापासून वेगळे असल्यास तुम्हाला काही करता येत नाही. माझ्यापासून वेगळे असल्यास तुम्हाला काही करता येत नाही. मला तुम्हाला सांगू द्या प्रियानो, ज्यावेळेस आपण आता हे झालं, आपण आत्तापर्यंत पाहिलं की ज्यांना फळ देता येत नाही असे फाटे, पण असे बरेच फाटे आहेत की त्यांना नाही का काही कालांतरानंतर परमेश्वरामध्ये राहत असताना काही फळं येतात. आणि फळ आल्यानंतर परमेश्वर जसं वचन सांगतं की ते प्रभू येशू ख्रिस्ताचे सेवक होतात. आणि सेवक झाल्यानंतर सेवकांना जे दान परमेश्वराने देऊ केलेलं आहे ते त्यांच्यामध्ये येतं. म्हणजे बरं करायचं दान, ह्या सगळ्या गोष्टी दान परमेश्वराकडून प्राप्त होतं. पण त्या दानामुळं नाही का, ज्यावेळेस लोक त्याच्याकडे आकर्षित होतात, ज्यावेळेस त्याची प्रसिद्धी वाढते, तर तो काय म्हणतो माहिती आहे का, हे सगळं काय गोष्टी कुणामुळे होतंय? कोणामुळे होतंय? माझ्यामुळं. मी तिकडं प्रार्थना करायला गेलो होतो, तिथं त्या व्यक्तीवरती हात ठेवला, बरं झाला, मी असं केलं, मी तसं केलं, मी असं केलं, मी तसं केलं. इथं तो तुटून गेलेला आहे, तो तुटून गेला. आणि त्यांच्यासाठी हे वचन आहे की माझ्या वाचून तुम्हाला फळ देता येणार नाही. तिथं जोडलेलं आपण पाहिजे. त्यांना तसं वाटतं की मी अजून जोडलेला आहे, पण नाही. कारण शैतानाने जसं बंड केलं होतं तसलाच बंड तुमच्यामध्ये आलेला आहे. प्रेज द लॉर्ड. आपण पुढे जाऊया. तुम्ही माझ्यामध्ये राहिला, तो माझी वचने तुमच्यामध्ये राहिली, तर जे काही तुम्हाला पाहिजे असेल ते मागा, म्हणजे तुम्हाला प्राप्त होईल. तुम्ही माझ्यामध्ये राहिला, तो माझी वचने तुमच्यामध्ये राहिली. आज मला तुम्हाला सांगू द्या, बऱ्याच लोकांना बायबल वाचलेला नाही आवडत, वचनांवरती मनन करायला नाही आवडत. मग जर आपण बायबलच वाचलं नाही, जर मननच केलं नाही, तर त्याची वचनं तुमच्यामध्ये कसं काय राहणार? इथं वचन सांगते की माझी वचनं तुमच्यामध्ये राहिली तर जे तुम्ही मागाल ते तुम्हाला मिळेल. आपण मागतोय पण वचनाद्वारे मागतोय का? कारण वचनच नाही ना. आपण काय करतोय, हा सेवक आला तिथं जातोय, हा सेवक आला
तिथं जातोय, तिथं जातोय, इकडं जातोय, याच्याकडून आशीर्वाद मिळवतोय, तिथून आशीर्वाद मिळवतोय, पण हे कधीच उघडून वाचत नाही. तर वचन आपल्यामध्ये आतमध्ये अंतःकरणामध्ये जाणार कसं काय? हालेलुया, हालेलुया. यावेळेस पुढं मी जास्त थोडासा फटाफट घेतो कारण वेळ कमी आहे. आता पुढं ज्यावेळेस आपण वाचतो त्यावेळेस अजून एक कॅटेगरीची लोक किंवा अजून एक फळ देणारी लोक त्याच्यामध्ये नमूद केलेले आहे की तुमच्यामध्ये फळ देणारी लोक सुद्धा आहेत आणि त्यांच्यामध्ये अजून जास्त फळ यावा म्हणून त्यांना काय करणार आहे? माझा पिता काय करणार आहे? साफसूफ करणार आहे. काय करणार आहे? साफसूफ करणार आहे. आपण काय आहे ना, थोडीशी फळं देणार आहे. आपल्यामध्ये काही गोष्टी येतात. आता फळ येताना काही ज्यावेळेस द्राक्षवेला आपण पाहू, द्राक्षवेलामध्ये नाही का, ज्यावेळेस द्राक्षाचे पावली फुटते त्यावेळेस ते छोटे छोटे असतात. हां, आता त्याच्यामध्ये कीड लागते, त्याच्यामध्ये काही गोष्टी लागतात जे त्याला नुकसान पोहोचवतात. म्हणजे आपल्या फळांना शैतानाकडून नुकसान पोहोचण्याचं काम होतं. परंतु ह्याच्यामध्ये आपला माळी जिवंत आहे ना. हालेलुया. आपण ते रडत बसू नये की मला तर फळ होतं, तर मी तर आनंद व्यक्त करत होतो पण त्यांनी मला माझ्या आनंदावरती पूर्ण पाणी पसरवलं. मी तर प्रेम करत होतो पण माझ्या प्रेमाच्या कोणी लायकीचं नाही. हा, मी तर इंद्रियदमन करत होतो, मी तर नम्रता दाखवत होतो पण त्यांनी मला नम्र राहू दिलं नाही, यांनी मला नम्र राहू दिलं नाही, त्याच्यामुळं माझं ते सगळं फळ गेले. तुम्हाला तुमच्या पित्यावरती भरोसा ठेवायला पाहिजे कारण तो आपला माळी आहे. तो पिता आपल्याला साफसूफ करणार, त्याच्यामध्ये थोडासा त्रास आपल्याला नक्कीच होणार. बघा, दोन्ही प्रोसेस आहेत. ज्यांना फळ येत नाही त्यांना काय केलं जाणार आहे? त्यांनाही कात्री आहे. आणि ज्यांना फळ येत आहे थोडंफार त्यांनाही थोडीफार कात्री आहे. म्हणजे इथं पण विश्वास झालो म्हणजे आपण मखमलीचा बिछाना पडलेला आहे त्याच्यावरती आपण मस्त पडून विश्वासू जीवन जगणार आहोत असं होणार नाही. प्रियांनो, मला तुम्हाला सांगू द्या, ज्या वेळेस आपण विश्वासू होतो, आपण इतकं स्ट्रगल जीवन आहे, प्रत्येक गोष्टीमध्ये समोरच्या व्यक्तीला नम्रतेने उत्तर देणं हे एका मनुष्याला खूप अवघड गोष्ट आहे. ते अवघड आपण करत आहोत. लोकाच्या थोबाडीत मारणं हे सोपं आहे, पण थोबाडीत खाऊन गप्प बसणं हे सगळ्यात अवघड आहे. बरोबर ना? असे बरेच लोक तुम्ही बघत असाल, आरे म्हणले की का रे बोलतात, पण आरे म्हणले की बाबा जगामध्ये उलटा आहे, परमेश्वराकडे सुलटा आहे. जे परमेश्वर शिकवतो ना ते जगामध्ये नाही चालत. आज आपण नम्रता शिकवतोय पण आपलेच मित्रमैत्रिणी, अरे एवढे शिव्या दिले तुला, तू कसं काय शांत राहिलास, हे त्यांच्यासाठी आश्चर्य आहे. तू शांत नाही राहायला पाहिजे, तुझ्या बाजूने आम्ही आहे, तू बढ पुढं. हाँ, आगे बढ़ो, हम तुम्हारे पीछे है. किसके लिए? झगड़े के लिए. हाँ, पण नाही, परमेश्वरने आम्हाला नम्रता शिकवली. आम्ही नम्रतेने राहणार. बाबा तू पण घरी जा, मी पण घरी जातो. कारण जिवंत देव त्या व्यक्तीला पाहून घेणार आहे. मला एक गोष्ट सांगू द्या, ज्यावेळेस जो व्यक्ती आपल्याला त्रास देत आहे त्या व्यक्तीच्या आणि परमेश्वराच्या मध्ये जर आपण उभं राहिलो आणि त्या व्यक्तीला आपणच उत्तर देत बसलो तर परमेश्वर त्याला उत्तर देणार नाही. कळतंय का मला तुम्हाला काय बोलायचंय? नाही, मी लई डेंजर आहे, मीच उत्तर देते, साडी बिडी एकदम मस्तपैकी खोचून, आहे का नाही? आमची आई, एक काळ होता, आमची आई थोडीशी एकदम अशी होती, ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत अम्मा म्हणलं की घाबरायची. हे योग्य नाही. आपल्यासाठी एक विश्वासू व्यक्ती, प्रभू येशू ख्रिस्ताचा फॉलोअर्स, आपल्याला ह्या जगामध्ये शांती करणारे, शांती ठेवणारे असं आपल्याला ओळखलं जातं. प्रेज द लॉर्ड. आणि ते आपल्याला ठेवायचं आहे. हालेलुया.
आता जे पुष्कळ फळे देणारे आहेत त्यांचं काय होणार? काय वचन सांगतं? प्रभू येशू ख्रिस्ताचे शिष्य जे पुष्कळ जे तुमचं फळ, तुम्हाला फळ यावं, पुष्कळ फळ यावं, तुमचं फळ टिकावं आणि तुम्ही माझे शिष्य व्हाल, असं वचन इथं सांगत आहे. कुणाकुणाला प्रभू येशू ख्रिस्ताचा शिष्य व्हायचा आहे? खरोखर सांगा. कारण शिष्य होणं फक्त ख्रिस्ती होण्यापेक्षा ख्रिस्ती होणं एवढं सोपं नाही आहे. शिष्य होणं अवघड आहे. 11 शिष्यांचं ज्यावेळेस आपण हिस्ट्री काढली, 11 शिष्य जे होते, यहूदा इस्करियोत कसा गेला ते आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. पण 11 शिष्य, पेत्र कसा गेला, पाऊल कसा गेला, 12 शिष्य, 12वा पाऊल कसा गेला, म्हणजे मेला कसा, हे जर हिस्ट्री काढली तर कुठले, फक्त योहान जो होता त्यालाही मारण्यात आलं होतं, पण तो मेला नाही परमेश्वराच्या कृपेमुळे. मग त्याला पात्मा नावाच्या बेटावरती फेकण्यात आलं. तिथं त्याने प्रकटीकरण लिहिलं आणि तो स्वतःची मयत गेला. मग बाकीचे जे शिष्य होते त्यांना मारण्यात आलं प्रियांनो. म्हणून शिष्य होणं हे सोपं नाही. ख्रिस्ती होणं सोपं आहे. प्रभू येशू, योहान 3:16, देवाने जगावरती एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, जेणेकरून जो विश्वास ठेवल त्याने तारण प्राप्त करू. तारण आपण प्राप्त करून घेतलेलं आहे, पण शिष्याचे जेवेळेस धाव आपण धावतो हे सोपं नाही. आपल्याला बघा, मी तुम्हाला सुरुवातीपासून सांगितलं की प्रभू येशू ख्रिस्त काय आहे? द्राक्षवेल आहे. आपण कोण आहोत? फाटे आहोत. आणि फाटे असताना आपल्याला काय करायचं आहे? आपल्याकडून अपेक्षा आहे आपल्याला फक्तच घेराने टाकायचं. म्हणजे द्राक्षवेल जे असतं ते वाढतं ना, ते पूर्ण कंपाऊंडला कव्हर करतं. कंपाऊंड असतं म्हणजे ते आपल्या नॉर्मल झाडांसारखं असं सरळ सरळ नाही वाढत, ते वेल असते. त्यासाठी मांडव घातलं जातं, बरोबर. मांडववरती ते चढतं आणि ते पूर्ण मांडव कव्हर करून टाकतं आणि त्याच्यामध्ये मग द्राक्षाचे घड लागतात. गुच्छा, ज्याला हिंदीमध्ये गुच्छा म्हटलं जातं, घड, बरोबर. आता मला तुम्हाला सांगू द्या की असे बरेच वेल आहे समजा, आणि एका मांडवामध्ये भरपूर घड लागलेले आहेत आणि एका मांडवामध्ये एक इकडं एक तिकडं लागलेलं आहे. काय करणार हो माळे? तुम्ही जर माळे असाल तर काय करणार? तुम्ही जर माळे असाल तर काय करणार? तुम्ही जर एक शेतकरी आहात तर तुम्ही काय करणार? काय करणार? काढून फेकून देणार, नवीन लावणार त्या ठिकाणी, बरोबर ना. आणि हे असं परमेश्वराने एकदा केलेलं आहे नोहाच्या काळामध्ये. पुन्हा एकदा त्याला करायसाठी भाग पडू नका. आपण ज्यावेळेस परमेश्वरामध्ये आहोत तर आपल्यामधून ते फळ दिसून यायला पाहिजे, आपल्यामधून ती प्रीती दिसून यायला पाहिजे, त्या परमेश्वराचं फळ आपल्यामधून दिसून यायला पाहिजे. या नवीन वर्षामध्ये आपण जात असताना मला तुम्हाला सांगू द्या, असा एक संकल्प आज करा, आत्ता या क्षणी करा की मला परमेश्वरामध्ये जुळून राहायचं आहे. कारण हे जग जे आहे परमेश्वरापासून कापण्यासाठी कात्री घेऊन बसलेलं आहे प्रियांनो. छोट्या छोट्या गोष्टींमधून परमेश्वरापासून कसं तुम्ही लांब जाताय. शैतानाने आपल्या अवतीभोवती त्याचे दूत ठेवलेले आहेत. ह्याला कचाट्यामध्ये धरा, ह्याची कमजोरी काय धरा आणि ह्याला परमेश्वरापासून लांब न्या. हेच त्याचं काम आहे. कुणाचं? शैतानाचं. सगळ्यात महत्वाचं काम हेच आहे की हा व्यक्ती परमेश्वराच्या जवळ जाता कामा नाही. आणि आपलं काय काम आहे? परमेश्वराच्या जवळ जायचं आहे, परमेश्वराला जोडून राहायचं आहे प्रियांनो, परमेश्वरामध्ये राहायचं आहे. आता यशामध्ये आपण वाचल्याप्रमाणे इस्रायल लोकांना द्राक्षवेल आणि फाटे वगैरे सगळं बोलले गेलेलं आहे. आपण जे परराष्ट्रीय आहोत आपल्याला कलम करून लावलेला आहे प्रियांनो. मग आपण किती दक्षता बाळगली पाहिजे?
कलम करून माहिती आहे ना का, मी काहीतरी नवीन शब्द तुमच्यासाठी बोलत आहे बरोबर ना. आपण परराष्ट्र, आपण इस्रायल, इथं कोण कोण आहे यहुदी सांगा जरा. कोणी नाही. आपण सगळे भारतीय आहोत बरोबर. भारतीय असताना आपण अब्राहमाच्या विश्वासाप्रमाणे त्या जिवंत देवाचे वारस आहोत. हालेलुया. विश्वासाप्रमाणे किंवा विश्वासाने आपण नीतिमान ठरवतो. देवाच्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताला आपण विश्वासाने स्वीकारतो. हालेलुया. आता आपल्याला ह्या द्राक्षवेलामध्ये आपल्याला कलम करून लावलेला आहे. कलम करणं म्हणजे मी तुम्हाला एकदा थोडंसं ते प्रोसेस सांगून देतो. झाडाला मधून कट केला जातो आणि मग दुसरं जे आहे त्याची काडी जी आहे त्याला मधी खुपसली जाते हां, आणि प्लास्टिकनी त्याला, आत्ता प्लास्टिक आहे म्हणून प्लास्टिकनी त्याला बांधून त्याला थोडं वेळ ऑब्झर्वेशनमध्ये ठेवलं जातं की ते वाढते का नाही वाढते. त्याला पाणी, खत पाणी सगळ्या गोष्टी तिथं ते थोडंसं शेण वगैरे लावून त्या ठिकाणी थोडंसं हे केलं जातं. बरोबर बोलतोय का मी. आपल्याला तसं केलेलं आहे. म्हणजे आपल्याला बाहेरून जोडले गेलेलं आहे, तर आपल्यामध्ये फळ येणं खूप गरजेचं आहे प्रियांनो. जर आपल्याला ती व्हॅल्यू मिळालेली आहे, ते आपल्याला ते दर्जा परमेश्वराने दिलेला आहे, द्राक्षवेलामध्ये जुडण्याचा जर आपल्याला परमेश्वराने दर्जा दिलेला आहे, तर आपल्याला किती शिष्य होणं गरजेचं आहे, किती फळ देणं गरजेचं आहे. का आपल्याला जोडलेलं असताना पण नाही बाबा आम्हाला जोडलेलं आहे, आम्हाला काय फळ नाही द्यायचं असं बोलून चालणार आहे का प्रियानो, मला तुम्ही सांगा. मग किती विशेष करून आपण धावलं पाहिजे परमेश्वरासाठी, किती विशेष करून धावलं पाहिजे, किती परमेश्वराचं नाव लोकांपर्यंत पोहोचवायला पाहिजे, किती दररोज आपण बायबल वाचायला पाहिजे, त्याचं वचन आपल्या अंगावरती किती घ्यायला पाहिजे. आपण ते घेत आहोत का. आपण जुडलो आहोत का ह्या प्रश्नापासून. आपण त्याचे वचन वाचत आहोत का, आपण प्रार्थना करत आहोत का, आपण लोकांसाठी प्रार्थना करत आहोत का. हे प्रश्न आज आपल्या स्वतःला प्रत्येकाला विचारण्याची गरज आहे. आज मला तुम्हाला सांगू द्या, इतकं परिस्थिती वाईट झाली आहे मंदिरामध्ये, आपल्याच नाही तर प्रत्येक मंदिरामध्ये, की तो येतोय म्हणून मी चर्चमध्ये येणार नाही अशी परिस्थिती आलेली आहे. अरे तू त्या व्यक्तीसाठी येत आहे का, तू प्रभू येशू ख्रिस्तासाठी नाही येते का. तो व्यक्ती नाही आला त्यावेळेस मी येईल, कसं वाक्य आहे. म्हणजे तुम्ही जुडला आहात का हा प्रश्न आहे. आपण कुठल्याच व्यक्तीसाठी नाही प्रियानो, कुठल्याच व्यक्तीसाठी नाही, त्या जिवंत देवासाठी, त्या ख्रिस्तासाठी आपण या मंदिरामध्ये आला पाहिजे आणि आपापली सेवा करायला पाहिजे. प्रत्येकाला परमेश्वराने वेगवेगळं दान दिलेलं आहे. कुणाला गीत गाण्याचं दान दिलेलं आहे, कुणाला वचन सांगण्याचं दान दिलं, कुणाला वचन वाचण्याचं दान दिलेलं आहे, कुणाला संदेश देण्याचं दान दिलेलं आहे. त्या सगळ्यांनी आपापलं काम करणं गरजेचं आहे. नाही बाबा मला तर लाज वाटते, ह्याला सुद्धा वचन आहे. तुम्ही लोकांसमोर जर मला नाकाराल तर परमेश्वराचं म्हणजे पित्यासमोर मी तुम्हाला लाज लज्जा हया सगळ्या गेली खड्ड्यात. मी त्या जिवंत देवाचं नाव गाजवणार. पाऊल इतका ज्ञानी होता, त्यांनी विश्वासू लोकांना मारण्यासाठी फरमान काढायला निघाला होता, पण ज्यावेळेस त्याला तो देवासाठी येडा होता. ज्यावेळेस त्याला सत्य कळलं, ते पागलपण, ते जे देवासाठीचा आवेश त्यांनी इथं वापरला आणि सगळ्यात जास्त त्यांनी देवाच्या ख्रिस्ताचा प्रसार ज्या शिष्यांनी केला असेल तर तो पाऊल आहे. प्रियानं मला तुम्हाला सांगू द्या, आज रात्री या क्षणी थोड्याच वेळाने आपण 2026 मध्ये एंट्री करणार आहोत. बरेच वर्ष आपल्या जीवनामधून गेलेले आहेत, बऱ्याच गोष्टी आपण केलेल्या आहेत, चांगल्या वाईट. कोणच या ठिकाणी नाही का एकदम परमेश्वरासारखा परिपूर्ण नाही. परिपूर्ण फक्त परमेश्वर आहे. आपण इतरांचा न्याय करू नये, तो तसा आहे म्हणून मी असा आहे, हे बोलायचा हक्कच नाही आपल्याला. आपल्याला जर तो जिवंत देव मिळवायचा आहे, आपल्याला जर स्वर्गामध्ये एंट्री पाहिजे, तर आपल्याला ह्या द्राक्षवेलामध्ये जोडून राहणं गरजेचं आहे.
फक्त जुडून न राहता आपल्याला फळ देणं पण तेवढंच गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण संकल्प करणार का जुळून राहायचं? हा, आज बऱ्याच लोकांचा संकल्प असतो. संकल्प कळत आहे ना, मराठी शब्द आहे. कारण दरवर्षी वर्षाच्या शेवटाला येऊन नाही का बरेच लोक संकल्प करतात. काय काय संकल्प करतात? काय काय असतं? दारू पिणार नाही, गुटखा खाणार नाही, मिसरी या साईडने ठेवणार. हा, बरोबर ना? त्या मित्राबरोबर फिरणार नाही, जिमला जाणार. हा, जिमचं जरा कॉमन झालेलं आहे. शिव्या देणार नाही. मी आता शिव्या बिलकुल देणार नाही. नवीन वर्षाला मी तर हे करतो. हा, हे असे संकल्प मला वचनांमधून सांगू द्या. एकच संकल्प करा, बाकीचे सगळे संकल्प आपोआप होतील. तो संकल्प काय आहे? प्रभू येशू ख्रिस्ताला जोडून राहायचं. आपल्याला त्या वधस्तंभाला जोडून राहायचं आहे. ते ख्रिस्ताच्या वधस्तंभाला सतत आपल्या डोळ्यासमोर, आपल्या अंतःकरणासमोर, मनासमोर आपल्याला त्या वधस्तंभाला ठेवायचं आहे. कारण आम्ही ख्रिस्ताला, वधस्तंभी खेळलेल्या ख्रिस्ताला आम्ही गाजवतो. हालेलुया. आम्ही कुणाला गाजवतो? गव्हाणीमधल्या ख्रिस्ताला नाही, तर आम्ही वधस्तंभी जो खेळलेला ख्रिस्त आहे त्याला आम्ही गाजवतो. तर आपणही ज्यांना कोणाला त्रास असेल, जे तुमच्याकडे येत आहेत, आपला चांगुलपणा पाहून, आपला सौम्यता पाहून, आपली नम्रता पाहून लोक ज्या वेळेस आपल्याकडे येतात, त्यांचा त्रास सांगतात, आपल्याला फक्त काय करायचं आहे? प्रभू येशू ख्रिस्त त्यांना द्यायचं आहे. हीच सगळ्यात मोठी सुवार्ता आहे आजची. पण तुमचा मार्कापणा बघून जर लोक पळत असेल तर तुमच्याकडेच येशू ख्रिस्त नाहीये. असतं ना असं? तो आला म्हणून, समोरून आला म्हणून इथून कल्टी. असं होऊ देऊ नका प्रियांनो. आपल्याला आल्या आल्या लोकांच्या चेहऱ्यावरती हास्य यायला पाहिजे. असं आपण जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपण आपल्या जीवनामध्ये ख्रिस्ताला स्वीकारलेलं नाही. प्रेज द लॉर्ड. समजलं वचन? प्रार्थना करूया. धन्यवाद करतो प्रभुता परमेश्वर, तुझ्या नावाला मान, महिमा आणि गौरव देतो बाप्पा. खरोखर प्रभू, आज तुझ्या वचनामध्ये लिहिल्याप्रमाणे प्रभुता परमेश्वर, तू द्राक्षवेल आहेस, आम्ही फाटे आहोत. आम्ही तुझ्यामध्ये नेहमी प्रभुता परमेश्वर जुडून राहायला पाहिजे प्रभुता परमेश्वर. आणि फक्त जुडून न राहता आम्ही फळ सुद्धा दिलं पाहिजे, असं तू कर प्रभुता परमेश्वर. माझ्या जिवंत देवा, यावेळेस आम्हा प्रत्येकाला प्रभुता परमेश्वर तुझ्या हातामध्ये घे. आम्ही सर्वजण आता यावेळेस प्रार्थना करतो प्रभुता परमेश्वरा, की आम्ही त्या रस्त्यावरती नव्हतो, आमच्यामध्ये ते फळ दिसत नाही, पण परमेश्वरा आम्हाला ते फळ आणायचं आहे माझ्या देवा. आम्हाला तुझ्यामध्ये जुळून राहायचं आहे माझ्या देवा. यावेळेस आमच्यामधून ते फळ दिसून येवो म्हणून प्रभुता परमेश्वर आम्हाला ते खट पाणी घाल, आम्हाला साफसूफ कर माझ्या देवा. आम्हाला तुझ्यापासून लांब नाही जायचं प्रभुता परमेश्वरा. 2025 पूर्ण आम्हाला सांभाळलेला आहे. 2026 मध्ये आम्हाला तू तुझ्या हातामध्ये घे माझ्या परमेश्वरा, आणि आम्हाला तू प्रभुता परमेश्वर फळ आणण्या योग्य तू बनव माझ्या परमेश्वरा. यावेळेस प्रत्येकाचा ताबा तू यावेळेस घे, अशी प्रार्थना, अशी विनंती आम्ही करतो माझ्या परमेश्वरा. प्रत्येकाला प्रभुता परमेश्वरा फळ येऊ असं तू कर माझ्या परमेश्वरा. थँक्यू जीसस. धन्यवाद ईश्वर. तो आम्हाला वचनाद्वारे शिकवलं. ह्या वचनावरती आम्हाला स्थिर राहण्यासाठी, ह्या वचनाप्रमाणे आम्हाला चालण्यासाठी तूच मदत कर माझ्या देवा. थँक्यू जीसस. पुढचा संपूर्ण वेळ काळ तुझ्या हातामध्ये संपवून देतो आणि प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये मागतो, म्हणून तू ऐक. आमेन.